मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होत रवी राणा फिरले अमरावतीच्या दिशेने माघारी। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाचा मंत्रिमंडळाचा विस्तार काल सायंकाळी राजभवन नागपूर या ठिकाणी संपन्न झाला। मात्र त्या ठिकाणी चर्चेचा विषय अमरावतीमध्ये तो बनला, तो म्हणजे राणा दाम्पत्य। कारण गेल्या अनेक दिवसापासून महायुती सोबत असणारे राणा यांना मंत्रिपद यावेळी मिळणार आणि ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होणार अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या जिल्ह्यात सुरू होत्या। मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे रवी राणा हे माघारी फिरलेच। मात्र नवनीत राणा यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शायरीच्या माध्यमातून आपली नाराजी जी आहे ते व्यक्त केली। मात्र कुठेतरी देवेंद्रजी फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे आणि महायुतीतील एक घटक पक्ष असणारे युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांना पालकमंत्री किंबहुना जे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राणा नाराज असल्याच्या चर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबतच आपण जर बघितलं तर आधी लोकसभा निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा लढल्या। मात्र त्यांना यश आलं नाही, त्यांचा निसटता पराभव झाला। मात्र त्यावेळी आपण जर पाहिलं तर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांनी प्रहार पक्षाचा एक उमेदवार दिनेश बुब यांना जे आहे ती उमेदवारी या ठिकाणी दिली होती। सोबतच काँग्रेसकडून बळवंतराव वानखेडे हे देखील रिंगणामध्ये होते। सोबतच नवनीत राणा ह्या सुद्धा भाजपाच्या अधिकृत उमेदवार होत्या। या तिहेरी लढतीमध्ये बळवंतराव वानखेडे यांचं पारडं जड ठरलं आणि ते निवडून आले। मात्र त्याचाच वचका काढत नवनीत राणा यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघात प्रवीण तायडे यांना उमेदवारी देत जातीय समीकरण बघता प्रवीण तायडे हे विजय होतील या दृष्टीने जे आहे ते खेळी रचल्या आणि प्रवीण तायडे हे निवडून आले, तर बच्चू कडूंचा पराभव झाला। सोबतच आपण जर बघितलं तर तिवसा विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जे आहेत ते विजयी झाले। मात्र त्या ठिकाणी आतापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख प्राप्त असणारा तिवसा मतदारसंघ आता जे आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कमळाचा झेंडा एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सोबतच अभिजित अडसूळ ज्यांनी नवनीत राणा यांना लोकसभेवेळी जो आहे तो पराभव पत्करावा लागला, त्यांना नवनीत राणा यांनी जे आहे कठोर विरोध विधानसभेच्या वेळेस केला। मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवनीत राणा जे आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे ते नेते आहेत आणि त्यांनी जे आहे ते या सगळ्या याच्यात भारतीय जनता पक्षाला विदर्भात सर्वात मोठा त्या ठिकाणी जागा मिळवून दिल्या अशा देखील चर्चा होत्या। मात्र एवढं सगळं करून सुद्धा राणा दाम्पत्यावरती अन्याय झालाय का अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहेत। कारण रवी राणा यांना जे आहे ते मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा जे अमरावतीकरांची होती आणि संपूर्ण जिल्ह्यात त्या पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या आणि ते मिळणार असल्याच्याही अनेक माध्यमांनी देखील तशा ज्या संभाव्य मंत्र्यांच्या याद्या झळकत होत्या त्याच्यात देखील राणांचं नाव होतं। मात्र कुठेतरी राणा नाराज असल्याचे सध्या चित्र आहेत आणि राणांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नवनीत राणा देखील नाराज असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी, राजकीय घडामोडीवरती लक्ष ठेवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला। कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येथे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट, टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या। तेव्हा आताच भेट द्या। जर्किंग स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन। यांचा संपर्क क्रमांक आहे 9767534137।